लव लग्न लोच्या या मालिकेतील रुचिता जाधव तुम्हाला चांगलीच आठवत असेल. तिने अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं. 2011 मध्ये अरे बाबा पुरे या मराठी चित्रपटाद्वारे तिने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. फेकम फाक, भूताचा हनीमून, वात्सल्य, चिंतामणी, मनातल्या उन्हात, माणूस एक माती यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या. एवढंच नव्हे तर वीर शिवाजी या हिंदी मालिकेत तिने सोयराबाईंची भूमिका साकारली होती. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली ती लव लग्न लोच्या या मालिकेमुळे. या मालिकेतील तिची भूमिका चांगलीच गाजली होती. रुचिता ही खूप चांगली अभिनेत्री असली तरी ती काही वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. ती आता एक बिझनेस वुमन झाली असून ती तिच्या कामामध्ये सध्या व्यग्र आहे. रुचिताने काही वर्षांपूर्वी आनंद माने या बिझनेसमॅन सोबत लग्न केलं. मे 2021 मध्ये मुंबईतील प्रसिद्ध व्यावसायिक आनंद माने यांच्यासोबत पंचगणी येथे अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत तिने लग्न केलं. लग्नानंतर तिच्या पतीने तिला एक संपूर्ण कंपनी गिफ्ट दिली आणि आता ती तिची कंपनी सांभाळत असून त्यामुळेच ती अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. रुचिताचे पती आनंद हे रिअल इस्टेटमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी अनेक वीकेंड्स होम बांधले आहेत. हे सगळं करत असताना अनेक प्रोजेक्टमध्ये एखादा बंगला तरी ते त्याच्यासाठी ठेवतात. त्यांच्याकडे असे अनेक बंगले आहेत आणि आता हेच बंगले ते लोकांना भाड्याने राहायला देत आहे. याविषयी तिने एका मुलाखतीत नुकतेच सांगितले आहे. रुचिताने सांगितले आहे की माझ्या आईबाबांचे पुण्यात हॉस्टेल्स आहेत. एवढंच नव्हे तर काही दुकानं देखील आम्ही भाड्याने दिली आहेत. मी लग्न करून इथे आली तेव्हा यांच्या प्रॉपर्टीज पाहिल्या, पण त्या प्रॉपर्टीजचं काय करायचं ते कळत नव्हतं. मग मी विचार केला, की हे बंगले, प्रॉपर्टीज आपण भाड्याने देऊ शकतो. मग मी त्यासाठी एक कंपनी सुरू केली आणि हे बंगले भाड्याने उपलब्ध करून दिले. यातील काही बंगले महाबळेश्वरला तर काही कर्जत, लोणावळा, अलिबाग येथे आहेत. जवळ-जवळ 100हून अधिक बंगले महाराष्ट्रात आहेत. हे सगळे बंगले मी फर्निश केले. यात अनेक सुखसोयी वाढवल्यात. अनेक बंगल्यांमध्ये आता स्विमिंग पूल देखील आहेत. आता हे बंगले आम्ही भाड्याने देतो. सुरुवातीला ही कंपनी खूपच छोटी होती, पण आता त्याचा विस्तार होतोय. आम्ही याचा ॲप देखील बनवलाय. या सगळ्यामध्ये मी आता प्रचंड व्यग्र आहे. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत तिने याविषयी माहिती दिली आहे. रुचिता सध्या चित्रपट, मालिकांमध्ये काम करत नसली तरी सोशल मीडियावर चांगलीच ॲक्टिव्ह असते. ती तिच्या पतीचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच आवर्जून शेअर करत असते. तिचे फॅन्स देखील या फोटोंना नेहमीच प्रतिसाद देतात.